जेव्हा अक्षरशः मी बीडला गेले, तिथे काही काही बायका रडकुंडीला आल्या होत्या, की नुसती दहशत आर्थिक नाहीये. म्हणजे कसं असतं, की प्रत्येक गावात आपण बघतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज एक लँड माफिया असतो, वाळू माफिया असतो. त्यांचे वाळूचे सगळे ट्रक्स चालतात. त्या ट्रकवर नंबर प्लेट नसतात. हे जेव्हा मी आत्ता बघितलं, तिथे राखेची म्हणजे आम्ही जेव्हा परळीला जाऊन मी आधी परळी वैजनाथाचं दर्शन घेतलं आणि तिथून मग आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी महाजनकोमध्ये गेलो आणि तिथे तिथला विषय समजून घेतला. राखचा विषय जो म्हणजे होता. परळीला औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तो. जी, जी. हा, तर ओके. महाजनकोचा जो थर्मल पॉवर प्रोजेक्ट आहे, त्याच्यात 6, 7 आणि 8 असे जे 3 प्लांट चालू आहेत. त्याची टोटल कपॅसिटी जर 250 अशी 750 मेगावॉट्सची त्याची कपॅसिटी आहे. पण ती फुल कपॅसिटी जनरली चालत नाही. कारण तिथली होणारी वीज थोडी महाग आहे. मग मी त्याचे सगळे टेक्निकल ॲस्पेक्ट समजून घेतले. मग तिथे रोज कोळसा किती बर्न होतो, त्याच्यातनं किती आता त्याच्यात 2 भाग आहेत आशिष, की एक भाग आहे फ्लाय ॲश म्हणजे जी वर त्या नावाप्रमाणे जी वर उडते त्याला फ्लाय ॲश म्हणतात आणि दुसरी जी आहे ती खाली जमा होते त्याला बॉटम ॲश किंवा पॉन्ड ॲश म्हणतात. तर जी फ्लाय ॲश आहे ती पूर्ण जमा करून ती महाजनकोच्या ऑफिसच्या कंपाऊंडच्या आत असते आणि म्हणून त्यांनी काय केलं, आता काही काही चांगले अधिकारी तिथे आले. त्यांनी ना एक वेगळ्या प्रकारची सिस्टम केली आहे, ज्याला आपण मोबाईलमध्ये कसं असतं प्रीपेड, की आपण आधी पैसे भरायचे आणि तेवढा आपल्याला टॉक टाइम मिळतो. तशी त्यांनी सिस्टम केली आहे, की जेवढ्या कंपन्या आता त्यांनी त्याच्यात सुद्धा टेंडर कसे केलेत, की 80% ही फ्लाय ॲश ही सिमेंट कंपन्यांना विकली जाते, मोठ्या सिमेंट कंपन्यांना आणि 20% फ्लाय ॲश जी आहे ती छोट्या तिथल्या उद्योगांना दिली जाते. म्हणजे जे कोणी ब्रिक्स बनवतात, विटा बनवतात, अशा छोट्या-छोट्या कंपन्यांना ती दिली जाते. तर 80% ही मोठ्या कंपन्यांकडे जाते. तर त्या मोठ्या कंपन्या असो का छोट्या कंपन्या असो, जो आधी पैसे भरेल त्यांना तितकी फ्लाय ॲश दिली जाते, प्रीपेड आणि संपला त्यांचा पैसा, की जोपर्यंत ते भरत नाहीत, तोपर्यंत त्यांना दिली जात नाही. तर हा अतिशय चांगली अशी पद्धत या महाजनकोनी सुरू केली. पण त्यांचा कंट्रोल कुठे आहे? ती जी फ्लाय ॲश जी 80% ते यांना देतात, 20% छोट्या कंपन्यांना देतात, ती त्यांच्या फ्लाय ॲशमध्ये देतात. पण जी बॉटम ॲश आहे, ती तिथून ज्याला पॉन्ड ॲश म्हटलं जातं, ती पाईपान थ्रू एका रिझर्व्हॉयरमध्ये टाकली जाते आणि तो रिझर्व्हॉयर जो आहे, तो अतिशय मोठा परिसर आहे. जवळ-जवळ 600 एकरचा परिसर आहे. तिथे ती येऊन पाईपाद्वारे पाण्यातनं येऊन पडते आणि पडल्यानंतर ह्यांचे सगळ्यांचे जे हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे जेवढे लोक आहेत, कराडसारखे, हे तिथे मोठ्या प्रमाणावर जेसीबी लावतात. ही सगळी अशी उचलून बाजूला केली जाते. पूर्ण त्याच्या पेरिफेरीवर यांचे सगळ्यांचे मोठे-मोठे टिपर्स लागतात आणि तिथनं ती ॲश नेली जाते. ज्याला आपण राख म्हणतो, पॉन्ड ॲश म्हणतो. जी तर तिथे विटांसाठी वापरली जाते. आता त्याच्यात ते काय करतात, कुठले उद्योग करतात माहित नाही. पण मग मी त्या कंपन्यांच्या डिटेल्स मधनं म्हणजे ती व्यंकटेश्वर इंडस्ट्रियल सर्व्हिसेस त्याच्या डिटेल्स मधनं बघितलं, तर इंडिया सिमेंट्स जे फ्लाय ॲश उचलतायत, ती ऑफिशियल फ्लाय ॲश देण्याची पण कॉन्ट्रॅक्ट यांच्याच कंपन्या. हम्म. तिथे सगळे उद्योग हेच करणार. म्हणजे वाल्मिक कराड करणार, धनंजय मुंडे करणार. तिथे म्हणजे आपण राख म्हणू, वाळू म्हणू, जे ऑफिशियल कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ट्रान्सपोर्टचे ते पण तेच करणार. कॉन्ट्रॅक्ट जी तिथली आहेत सगळी ते पण तेच करणार. तर गड बनवून ठेवलाय त्यांनी. म्हणून आपण म्हणतो ना, की हे पालकमंत्रीपद यांना का हवं असतं, की तिथे आपला गड आहे, तिथे जे उद्योग होतील ते सगळे आपले असतील. पण हे तर आणि म्हणूनच डायरेक्टली मंत्री पद तुम्ही उपभोगत असताना ऑफिस ऑफ प्रॉफिट, कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट हे दोन्ही बाबींचं उल्लंघन होत आहे. हे सरकार जे चालत आहेत त्यांना दिसत नाही का की ऑफिशियल ऑफिस ऑफ प्रॉफिट आणि ऑफिशियली कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ब्रीच होत आहे. एक्झॅक्टली. आणि ही व्यंकटेश्वराचा 2019चा मी आता पूर्ण डिटेल्स त्याचे जेव्हा डाउनलोड केले वेबसाईटवरनं, तेव्हा त्याच्यात दिसतंय की सरळ सरळ ट्रान्सपोर्टेशन पण व्यंकटेश्वरांनी केलं, जेव्हा धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड त्याच्यात डायरेक्टर्स होते. म्हणजे जे तुम्ही म्हणालात आता की ऑफिस ऑफ प्रॉफिट हे तिथले पालकमंत्री करत होते. हे तिथले पालकमंत्री करत होते. म्हणून त्यांचा राजीनामा आला पाहिजे.
आणि हे सगळं जेव्हा आता मी त्याचं डिटेलिंग करते, अनेक खुलासे करायचे, अनेक, एक नाही आहेत, अनेक आहेत. आणि त्याचं मी आता सध्या डिटेलिंग करते. पण कसं होत आहे की माहिती येते, फोन्स येत आहेत, माध्यमांशी बोलायला लागतंय, त्याच्यामुळे ना वेळ खूप कमी मिळतोय. आणि खरं इतकी अफाट माया या लोकांनी जमा केली आहे ना, ती कशी? ती फक्त आणि फक्त दहशत करून. आणि ही जी लोक मंडळी जे असतात, त्यांची कैलाश फड सारखी, त्या कैलाश फडचा तर मुलगा हार्डली 22-23 वर्षाचा असेल, त्याला मिशी सुद्धा धड फुटलेली नाहीये. अशांकडे पिस्तूल आहेत आणि ते हवेत दादागिरी करतात, गाडीत त्यांचं पिस्तूल दाखवून तिथे रील्स बनवतात. आणि सोशल मीडियामध्ये त्यांची काय होते, तर गावात आपले दहशत तयार हे होते. मिर्झापूर वेब सिरीज जी आली ना, त्यानंतर अनेक ठिकाणी स्वतःला कालीन भैया आणि मुन्ना भैया म्हणून घेणारी लोक तशी जमातच पुढे आलेली आहे, नाही जी नाही, गुन्हेगारी पूर्णपणे आहे, गुन्हेगारी टोळी आहे. पूर्णपणे जसं ते कुठला तो एक सॅन्डलवूड माफिया होता हो, आणि पुष्पा पिक्चर मध्ये पुष्पा. होतं, किंवा गँग्स ऑफ वसईपूर होतं, एक्झॅक्टली तसं गँग्स ऑफ बीड झालेलं आहे, गँग्स ऑफ परळी झालेलं आहे. आणि Yes. परळीच नाही, परळीमध्ये पण आहे, केजमध्ये पण आहे आणि पाटोद्यामध्ये पण आहे. तर या तिन्ही तालुक्यांमध्ये यांचं खूप मोठ्या प्रमाणावर ते वाढत चालले. आणि आता हळूहळू हळूहळू इतर ठिकाणी सुद्धा ते करायचे.